राजू पारवे यांच्या प्रचार रॅलीमध्ये आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहतोय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे इथला आणि मुख्यमंत्री राजू पारवे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। रामटेकमधली ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राजू पारवे यांचा प्रचार मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय। राजू पारवेंच्या या प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले। डबल इंजिन सरकारचा जो एक फायदा पाहायला मिळतो, लोक यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे राहील असं वाटतं तुम्हाला? 10 वर्षांचे काम केलं तर राजू पारवे यांच्या प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। 19 तारखेला रामटेकमध्ये लोकसभेसाठी पहिलं मतदान होणार आहे। पहिला टप्पा महाराष्ट्रामधला विदर्भातले 5 लोकसभा मतदारसंघ, त्यामध्ये राजू पारवे यांचा प्रचार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। या रॅलीला उमरेड येथे राजू पारवे यांच्या प्रचारासाठी ही रॅली सुरू झाली। सीएम सर काय सांगणार? मोठा प्रतिसाद आहे या कडाक्याच्या उन्हातही। कडाक्याच्या उन्हाळ्यात एवढे लोक, याचा अर्थ महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना विजयी करणं, दिल्लीत पाठवणं हा संकल्प निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार देखील बघा हे उन्हामध्ये इकडे उभे आहेत ते सगळे, या उन्हामध्ये हे सगळे जण स्वागताला उभे आहेत। राजू पारवे यांचा विजय पक्का आहे। सर काय सांगणार? पहिल्या टप्प्यातला आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। या कडाक्याच्या उन्हातही तुमच्या रॅलीसाठी लोक बाईक रॅलीत सहभागी झालेले आहे। घरावर लोक वाट पाहत आहेत रॅलीचे। हे प्रेम आहे, महायुतीचं काम आहे, मोदीजींचं काम आहे, राज्य सरकारचं काम आहे आणि म्हणून लोक कामाला पसंती देत आहेत। घरी बसणाऱ्यांना पसंती नाही, घरी बसणाऱ्या कायम घरी बसवतील। फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना कुठली जागा नाही, फेस टू फेस काम करणाऱ्यांना लोक पसंती आहे आणि म्हणून 10 वर्षात केलेलं मोदीजींनी काम, त्याचबरोबर 2 वर्षात केलेलं बघा बघा तिकडे बघा महायुतीने केलेलं काम हे या निवडणुकीमध्ये या दिसेल आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने लोक विजयी करतील। पहिल्या टप्प्यात 5 जागांवर 19 तारखेला मतदान आहे। कसं चित्र असेल पहिल्या टप्प्यात? 5ही जागा महायुती जिंकेल। बघा उत्साह बघा तरुणांमध्ये, 5ही जागा महायुती जिंकेल असं वातावरण या ठिकाणी आहे। तुम्ही 45+चा नारा दिला होता महाराष्ट्रामध्ये, पण उद्धव ठाकरे म्हटले की पूर्ण देशाचा आकडा असेल हा महायुतीचा। त्यांना स्वप्नामध्ये राहू द्या। जे लोक मूर्खाच्या नंदनवनात वावरतात त्यांना तसंच राहू द्या आणि 45+ महाराष्ट्रामध्ये जागा आल्याशिवाय राहणार नाहीत हे चित्र आज आपण पाहतोय। आणि म्हणून जे 10 वर्षात केलेलं काम, राज्य सरकारने केलेलं 2 वर्षात काम, केलेली विकास कामं, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, माता भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ यांच्यासाठी घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना, शासन आपल्या दारी ही योजना, लेक लाडकी योजना, या सगळ्या ज्या लखपती दिदी, हे सगळं जे आहे 80 कोटी जनतेला मोफत राशन, 1 रुपयात पीक विमा योजना, हे सगळे निर्णय या निवडणुकीमध्ये कामी येतील। लोक कामाची पोचपावती देतील। तरुणांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय, काय सांगणार? तरुणांना देखील विश्वास आहे। मोदीजींनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आणि राज्य सरकारच्या देखील कामामध्ये तरुणांना आम्ही प्राधान्य देणार, त्यांच्या हाताला काम देणार, रोजगार देणार, स्वतःच्या पायावर उभं करणार आणि म्हणून गरिबी हटाव गरिबी हटाव काँग्रेसने म्हटलं, गरिबी हटली नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला। पण मोदीजींनी 25 कोटी जनतेला गरिबीतून वर काढलं, 80 कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा 5 वर्षाचा निर्णय घेतला, 3 कोटी घरं देण्याचा निर्णय घेतला, मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला, घराघरात गॅस लाईन देण्याचा निर्णय घेतला। रोटी कपडा मकान देणारे या देशाचे प्रधानमंत्री आहेत, म्हणून लोक त्यांच्या बरोबर आहेत। विकासाच्या नावावर ही निवडणूक जी आहे महायुती लढतायत। विकासाच्याच नावावर ही महायुती निवडणूक लढवते आहे। विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही पुढे जातोय, कारण लोकांना विकास पाहिजे। लोकांना शिव्या शाप आरोप करणारे आवडत नाहीत, लोकांना विकास करणारे आवडतात आणि विकासाचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये मतदानाच्या रूपाने पाहायला मिळेल। उद्धव ठाकरे रोज महायुतीवर टीका करतायत, तुमच्यावर टीका करतायत। त्यांना तेवढाच कामधंदा उरलेला आहे। विदर्भामध्ये किरण पांडव असो, कृपाल तुमाने असो, यांनी जे संघटन बांधलं त्याचा फायदा होतोय? बिलकुल। कृपाल तुमाने इथं आहेत, त्यांना उमेदवारी नाही दिली पण ते स्वतः उतरले
मी उमेदवार म्हणून काम करतायत त्यांना देखील योग्य तो सन्मान दिला जाईल। किरण पांडव सगळे आमचे पदाधिकारी जे आहेत हे काम करतायत आणि याचा फायदा महायुतीचे कार्यकर्ते मनापासून काम करतायत, म्हणून या ठिकाणी न्याय मिळेल। सर, शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही 2 दिवस झाले तळ ठोकून आहे, मायक्रो प्लॅनिंग केलं जात आहे रामटेकसाठी, पूर्व विदर्भासाठी, काय वाटतं एकूण कसं चित्र असेल परवाच्या निवडणुकीत, 19 तारखेच्या निवडणुकीत? तुम्हाला माहित आहे मी जिकडे तळ ठोकून बसतो तिथे जिंकतो आणि म्हणून रामटेक 100% प्रचंड मताधिक्याने जिंकणार। नक्कीच रामटेक प्रचंड मताधिक्याने जिंकू। राजू पारवे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रचार रॅली जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे ना, प्रचंड मोठा प्रतिसाद, टेम्परेचर 40 पेक्षा जास्त आहे असं असतानाही लोकांचा प्रतिसाद जो आहे तो मोठा या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। ही रॅली जी आहे ती सुरू आहे। रोटी कपडा मकान देणारे मोदी जे आहेत असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। रामटेकची जागा प्रचंड मताधिक्यानं जिंकू असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। राजू पारवे यांची ही प्रचार रॅली, त्यामध्ये मुख्यमंत्री सहभागी झालेले आहेत। उमरेडमध्ये आता ही रॅली जी आहे ती पोहोचलेली आहे। महायुती राज्यामध्ये 45+ जागा जिंकणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय।